अ, आज एक अतिशय महत्त्वाच्या विषयावरती अ, बोलण्यासाठी आपल्याकडे आज अजित अभ्यंकर आलेले आहेत. कालच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाला. खरं म्हणजे अर्थकारण हे तर त्यातला विषय तो असतोच. त्यामुळे सामान्य माणसाला अ, अ, फार आतुरतेनं या विषय महाराष्ट्राच्या यावेळच्या अर्थसंकल्पातून नेमकं आपल्यासाठी काय असेल, ह्याच्यामध्ये कामगार, शेतकरी, स्त्रिया सगळेच आतुरतेनं याची वाट पाहत होते आणि अपेक्षेप्रमाणे काही वेळ झाले आहे. नेमकं काय आणि आपण ह्याचे तर्कसंगतकडे आज अजित अभ्यंकर आलेले आहेत. या शून्य अर्थसंकल्प अजयला ऑलरेडी आहे. झालं तर ते व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून, पण एवढंच नाही तर त्यांचा फार मोठा अभ्यास पॉलिटिकल प्रोसेस आणि मार्क्सिझमचा आहे. त्यांनी अनेक पुस्तकं अर्थविषयामध्ये लिहिलेली आहेत. त्याचप्रमाणे ते सीपीएम मार्क्सिस्टचे प्रवक्ते म्हणून बऱ्याचदा सोशल मीडिया तसंच टीव्ही चॅनल डिबेट्समध्ये सहभागी असतात. तर मी आता विनंती करते की अजित अभ्यंकर सरांना की आपण आपलं सेशन चालू करावं. नमस्कार. या अर्थसंकल्पावरच्या चर्चेमध्ये सर्व जिज्ञासू श्रोत्यांचं, कार्यकर्त्यांचं मनपूर्वक स्वागत. अर्थसंकल्पावरती चर्चा म्हटलं की एक तर त्याच्या दोन साधारण प्रकार येतात, म्हणजे आपल्याला दिसतात. एक प्रकार असा दिसतो की एक शेरेबाजी करणं, म्हणजे जे समर्थक असतात ते अंधभक्तांप्रमाणे त्याच्या आरत्या ओवाळतात आणि बरेच वेळा विरोधकांपैकी सुद्धा काही लोक फारसं काही न वाचता, काही न समजता एक ठोकाठोकी करायची म्हणून काहीतरी बोलायला लागतात. याच्यामधून होतं असं की लोकांचा त्यातला रस किंवा रुची संपते. किंवा दुसऱ्या बाजूला अतिशय तांत्रिक किंवा वरवरच्या स्वरूपाच्या चर्चा काही या टीव्ही चॅनल्सवरती होत असतात. मला असं वाटतं की आपण या दोन्ही टाळूया आणि त्याच्यामध्ये लोकांच्या दृष्टीने नेमकं काय आहे, सरकार म्हणून आणि सरकारची कर्तव्य म्हणून, सरकारच्या जबाबदाऱ्या म्हणून सरकारने याच्यात काय केलेलं आहे, काय करणं अपेक्षित होतं, काय करणं योग्य होतं, या सगळ्याचा आपण आढावा घेऊ आणि त्याच्यामधून आपले निष्कर्ष काढू. साधारणपणे आपल्याला एक 20-25 मिनिटाचा वेळ आहे. 25 मिनिटाचा वेळ असं मी समजतो आत्तापासून, आणि त्या मर्यादेमध्ये मी आपलं माझं म्हणजे निवेदन आहे ते संपलं. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे असा आहे की अर्थसंकल्प मांडत असताना राज्याची अर्थव्यवस्था कुठे आहे, कशी आहे आणि देशाच्या संदर्भात ती कुठे आहे याच्याबद्दलची मांडणी केली जाते. ती सुरुवातीला आर्थिक सर्वेक्षणाचा जो अहवाल, म्हणजे 1-2 दिवस जो आधी प्रकाशित होतो तो त्याप्रमाणे झाला आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलं गेलं की या राज्याची जी अर्थव्यवस्था आहे, म्हणजे थोडक्यात राज्यामध्ये विविध क्षेत्र आहेत, कृषी आहे, सेवा आहे, इंडस्ट्री आहे इत्यादी, तर याच्यामध्ये वाढ किती होते आहे, किती होणं अपेक्षित आहे या वर्षामध्ये, मागच्या वर्षात किती झालेली आहे वगैरे. तर याचा आढावा घेत असताना असं आता म्हणजे आर्थिक सर्वेक्षणामध्ये असं सांगितलं की एकूण राज्याची जी अर्थव्यवस्था आहे तिची वाढ, तिची ग्रोथ ही 7.3% या रेटने होणं अपेक्षित आहे, होते आहे. आणि देशाची तुलना केली तर थोडीशी जास्तीच आहे, म्हणजे अर्धा पाऊण टक्का जास्ती आहे, म्हणजे थोडीशी पाठ पण थोपटून घेण्याचा प्रकार झाला. तो होऊ द्या, अर्थसंकल्प आहे, अर्थमंत्री आहेत, त्यांचं स्टेज आहे म्हणल्यानंतर ते पाठ थोपटून घेण्यात घेऊ द्या त्यांना. परंतु त्याच्यामध्ये असं दिसून आलं की देशामध्ये इंडस्ट्रीची ग्रोथ ज्या वेगाने होते त्याच्यापेक्षा महाराष्ट्रात कमी होते. आणि महाराष्ट्रामध्ये देशामधली सगळ्यात जास्त परदेशी गुंतवणूक येते. अगदी दावोसला सुद्धा आता जे करार झाले त्याच्याबद्दलचे जे काही दावे केले गेले ते सरकारकडून केलेले दावे असेच होते. तेव्हा सगळ्यात जास्त गुंतवणूक जिथं महाराष्ट्रात होते असा दावा केला जातो, तिथं इंडस्ट्री मधला ग्रोथ रेट हा देशापेक्षा कमी असतो. हे मोठं आश्चर्यकारक आहे. अर्थात हे रास्त विचार करणाऱ्यांना सरकारला त्याच्यात काही आश्चर्य वाटत नाही. पण आश्चर्याची गोष्ट अशी की सेवा क्षेत्राचा तिथं गाजावाजा खूप केला जातो ज्या राज्यामध्ये,
की प्रगत राज्य आहे म्हणून तिथं सेवा क्षेत्र सुद्धा त्या वेगाने वाढत नाही. तर आपलं जे कृषी क्षेत्र आहे की जिथे गरीब बिचारे शेतकरी काम करतात अर्धपोटी, त्या कृषी क्षेत्राची वाढ ही 8.7% रेटने होते आहे. आणि ऍक्च्युली 7.3% जे ऍव्हरेज अर्थव्यवस्थेच्या वाढीचं राज्याच्या जे आलेलं आहे ते कृषी क्षेत्राने एक पुढे मोठी उडी मारल्यामुळे ते दिसते, हे ऍक्च्युली वास्तव. ठीक आहे, असू द्या, कृषी क्षेत्राची वाढ होते, कोणालाही त्याच्यात आनंद व्हायला पाहिजे, मलाही झालेला आहे. परंतु तेवढा नाही झाला. का नाही झाला याचं कारण कृषी क्षेत्राची वाढ याचा अर्थ कृषी क्षेत्रामध्ये म्हणजे शेतीमध्ये जे काय उत्पादन होणं अपेक्षित आहे त्या उत्पादनाचं मूल्य 8.7% इतकं मागच्या वर्षीपेक्षा वाढणार आहे. आता लक्षात घ्या, कृषी क्षेत्रातल्या उत्पादनाचं मूल्य वाढणार आहे म्हणजे उत्पादनाचा तुम्ही काही विशिष्ट दरांनी जर त्याला गुणलं त्या उत्पादनाच्या राशीला तर त्याच्यातून जे येतं ते उत्पादनाचं मूल्य झालं. परंतु त्याचा अर्थ शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलंय असा मात्र भ्रम कोणी करून घेऊ नये. वास्तव असं आपल्याला दिसतंय की महाराष्ट्रामध्ये 4 प्रमुख पिकं आहेत ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात 2 पैसे येऊ शकतात. आणि आकार म्हणून जर पाहिलं त्याला सर्व जे काही रिसोर्सेस जातात, किती संख्येने लोक त्याच्यामध्ये आहेत, या सगळ्याचा विचार केला तरी 4-5 पिकं खूप महत्वाची आहेत महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला. एक आहे सोयाबीन. तर सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये असं दिसतंय की सोयाबीनचं प्रचंड उत्पादन झालं आणि त्याची आधार किंमत 4,892 प्रति क्विंटल अशी जाहीर केली गेली. परंतु बाजारामध्ये शेतकऱ्यांना 3,500-4 हजाराच्या पुढे किंमतच मिळेना. उत्पादनाचा खर्च तर कितीतरी 6,000 प्रति क्विंटलच्या पुढे आहे. आधारभूत किंमत 4,892 आणि पण त्या दराने सुद्धा खरेदी करायला केंद्रच उपलब्ध नाहीत, म्हणजे सरकारची यंत्रणाच उपलब्ध नाही. केंद्र राज्य संबंधांचा पूर्ण समन्वय ज्याला म्हणतो त्याचा पूर्ण अभाव. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन विकलाच गेला नाही. म्हणजे विकत घ्यायलाच तिथं कोणी नव्हतं आधारभूत किमतीला विकायचं म्हणलं तर, आणि बाजारात विकायचं म्हणलं तर किंमत कमी. परिणाम असा झाला की जवळजवळ 40% सोयाबीन हा शेतकऱ्यांना विकताच आला नाही आधारभूत किमतीला, ते तिथं जाऊन सुद्धा, कारण त्याची मुदतच संपली विकत घेण्याची. आणि सरकारने थोडीशी मुदत वाढवली परंतु ती सुद्धा अल्प वाढवली आणि त्याचा काहीच परिणाम झाला नाही. आता हे सगळं कशा करता केलं तर ते बडे व्यापारी जे आहेत त्या बड्या व्यापाऱ्यांना त्यांनी विकावं आणि बड्या व्यापाऱ्यांचा त्याच्यामध्ये स्वस्तामध्ये सोया मिळण्याचा फायदा व्हावा. आता अगदी साधं धोरण आहे. म्हणजे शेतकरी प्रचंड उत्पादन होऊन सुद्धा मार खातोय, परिणामी त्याचे रूपांतर आत्महत्यामध्ये होते आणि होणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, उत्पादन वाढलं, उत्पादनाचं मूल्य जास्त म्हणून अर्थव्यवस्था वाढल्याचं चित्र दिसलं, पण शेतकरी मात्र उत्पादन वाढलं म्हणूनच बेकारी झाला. आता दुसऱ्या बाजूला ऊस. आता महाराष्ट्रामध्ये ऊस हे पाणी घेणारं किंवा खाणारं पीक असं म्हणलं जातं. महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था एकेकाळी या सहकारी साखर कारखान्यांनी पूर्ण बदलली, हे वास्तव आहे. आज परिस्थिती अशी आहे की आज सहकारी साखर कारखानदारी पूर्णपणे मोडकळीला आलेली आहे आणि त्याची जागा या सहकारी साखर कारखानदारीतल्या काही लोकांनी हेच सहकारी कारखाने खाजगी क्षेत्रामध्ये विकत घेऊन स्वतःची भरभराट करून घेतलेली आहे. पण ते काही जरी असलं तरी एक मुख्य प्रश्न या धंद्यामध्ये जो आहे तो असा आहे की आयातीच्या धोरणावरती पूर्णपणे केंद्र सरकारचं नियंत्रण आहे. आणि केंद्र सरकारवरती कोणाचं आहे, आता ट्रम्प कसे बोलतात हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं केंद्र सरकारवरती कोणाचं नियंत्रण आहे. ते त्याच्याबद्दल आपण नंतर स्वतंत्रपणे कधीतरी बोलू. किंवा केंद्र सरकारवरती नियंत्रण आहे बड्या कॉर्पोरेट्सचं, की जे शेती क्षेत्रातल्या बड्या कॉर्पोरेट्स आहेत त्यांच्या आयात निर्यातीच्या सोयीसाठी केंद्र सरकार आयातीची धोरणं ठरवतं. साखर असेल, दुधाची बुकटी असेल किंवा इतर शेती पिकं असतील किंवा अन्य उत्पादनं असतील. परिणाम काय होतोय? परिणाम असा होतोय की साखरेला देशांतर्गत पुरेसा भाव मिळत नाही एक, आणि साखर कारखान्यांनी किती कमीत कमी किमतीला, म्हणजे त्यांच्याकडून विकत घेताना घाऊक जेव्हा दराने विकत घेतली जाते तेव्हा ती किती कमीत कमी किमतीला विकत घ्यावी याची किमान किंमत जाहीर करत असतं केंद्र सरकार. ती 32 रुपये आहे, ती काहीतरी 16 साली वगैरे ठरवलेली आहे. ती कमीत कमी 36 रुपयाच्या पुढे असणं अपेक्षित आहे जर ही साखर कारखानदारी परवडायची असेल काही प्रमाणात तर. आणि ती न परवडणं हे सरकारला आणि देशाला परवडणार नाही, कारण मोठ्या प्रमाणात ग्रामीण अर्थव्यवस्था ही ऊसाच्या कॅश क्रॉपवरती अवलंबून आहे. आता याचा परिणाम काय होतोय? साखर कारखानदारी मोडकळी, त्याच्यामुळे ऊसाला FRP म्हणजे किंमत देता येत नाही आणि त्याच्यामुळे FRPचे हप्ते सुद्धा देता येत नाही. त्याच्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये, साखर कारखाने तर अडचणीत आहेतच,
आणि मग काय करायचं अशा वेळेला, तर पुढचा पत्ता राजकीय आहे आणि तो बरोबर आता त्यांनी खेळलेला आहे. अर्थसंकल्प जाहीर झाला त्याच दिवशी किंवा मला वाटतं त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या जवळचे सत्ताधारी पक्षाच्या जवळचे, मग ते भ्रष्ट असोत कसे असोत काही असोत, त्यांना सोयीचे जे आहेत त्यांच्या साखर कारखान्यांना प्रचंड कर्जाची काहीतरी 1100 कोटी रुपयाच्या कर्जाच्या हमी देऊ केल्या सिलेक्टिव्ह. कशा करता, तर इतरांचे साखर कारखाने गाळात जावेत आणि आपल्या लोकांचे वरती यावेत. आता या सगळ्या परिणाम असा होते. दुसरं इथेनॉलचं धोरण, या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये याच्याबद्दल काहीही केलेलं नाही. हे अपेक्षित होतं. हे आता मी जास्त तपशिलात गेलो तर ते आपले पक्षाचे सचिव अजित नवले, किसान सभेचे पण नेते ते याच्याबद्दल नंतर बोलतीलच. मी त्याच्यामुळे शेतीमध्ये बोलण्यात जास्त वेळ घालवत नाही. हीच गोष्ट कापसाबद्दलची आहे, हीच गोष्ट दुधाबद्दलची आहे. शेतकरी उत्पादन जास्ती होऊन सुद्धा अडचणीत आहे, त्याला थोडा सुद्धा रिलीफ देण्याची भूमिका या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांच्या तोंडात सुद्धा आली नाही, जिभेवर सुद्धा आली नाही. दुसरा प्रश्न, याच कारणामुळे कर्जमाफीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कर्जाची परतफेड होऊ शकत नाही, कारण शेतकऱ्यांचं जे कष्टाचं उत्पन्न आहे ते जर त्यांना मिळत नसेल तर ते कर्ज घेतलेलं परत फेडणार कुठं. त्यामुळे कर्जाची परतफेड होऊ शकत नाही आणि कर्जाची परतफेड होऊ न शकल्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा तयार झाला. त्याच्याबद्दल हे काय बोललेले नाही आणि त्या कर्जमाफी होणार अशी शेतकऱ्यांची रास्त इच्छा आहे, अपेक्षा आहे, कारण याची अर्थव्यवस्था ही सरकारनेच बिघडवलेली आहे. त्याच्याबद्दल अर्थमंत्री काही म्हणजे शेती म्हणजे किती शेतकरी, थोडा विचार. Professor Swati, it seems Dr. Ajit is offline. I'm trying to get him.
Professor Swati, uh, Yeah, I disconnected from another portal. yeah, so Professor Ajit also ते लाईव्ह नाही आहे, ते ऑफलाईन झालेत. त्यांना कॉन्टॅक्ट करतोय मी. जस्ट जस्ट होल्ड ऑन का. हा, चालेल चालेल. Professor Swati, Dr. Ajit is just joining again. Okay. Yes. काही तांत्रिक कारणांनी अजित अभ्यंकर सरांचा संपर्क तुटला होता, पण आता थोड्याच वेळात अभ्यंकर सर पुन्हा आपल्याला जॉईन होतील. फेसबुक लाईव्ह वरती ह्याचं प्रक्षेपण चालू आहे. तरी सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून हे लाईव्ह स्ट्रीमिंग बघावं आणि समजून घ्यावं.
हॅलो प्रसाद. Yes, correct. So yeah, you're there. Yeah, सो you can start. इज फ्रेम You can, ओके. yeah, frame is fine. बरोबर आहे. कुठपासून सुरू करू आता? हो, आता ऑलमोस्ट म्हणजे एक 10 मिनिटं अगोदर. अरे बापरे, ठीक आहे. शेतकऱ्यांचा मुद्दा झालेला आहे मला वाटतं. येस येस येस. हा, तुम्ही सोयाबीन आणि ऊसाबद्दल बोललात सर. ओके, ठीक आहे, ठीक आहे. तिथून कंटिन्यू करतो. ओके, जस्ट यू से येस, देन आय विल स्टार्ट. स्टार्ट. प्रसाद चालू करू दे ना. हो, येस येस, स्टार्ट. ओके, स्टार्ट. येस, स्टार्ट. अच्छा, तर आपला मध्ये जरा संपर्क तुटला होता, त्याच्यावर मी थोडंसं मागे जाऊन परत सुरू करतो. तर मी आपल्याला शेतीबद्दल सांगत होतो की सोयाबीन शेतकऱ्यांची दैना झालेली आहे, त्याचप्रमाणे ऊस शेतकऱ्यांची सुद्धा दैना झालेली आहे. याचं कारण साखर कारखान्यांची कोंडी ही सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. तर सगळे तपशील आपल्याला आपले नेते अजित नवले हे 1-2 दिवसामध्ये कधीतरी व्यवस्थित सांगतीलच. परंतु थोडक्यात सांगायचं म्हणजे असं आहे की ऊसाला म्हणजे साखर कारखान्यांकडून ज्या किमान किमतीला साखर विकली जायला पाहिजे त्याचं जे धोरण केंद्र सरकार जाहीर करतं त्याच्यामध्ये त्यांनी 32 रुपये हा काहीतरी 16 साली वगैरे निश्चित केलेला भाव अजूनही कायम ठेवलाय. तो किमान 36 रुपयापेक्षा पुढं असणं आवश्यक आहे. तर तो नाही. इथेनॉल बद्दलचं धोरण हे सतत धरसोडीचं आहे आणि काही विशिष्ट पक्षाच्या साखर कारखान्यांना अडचणीत कसं आणता येईल याच्यासाठी ते डिझाईन केलेलं आहे आणि केंद्र सरकारच्या पायावरती त्यांना लोटांगण घायला कसं लावता येईल. त्याच्यामुळे साखर कारखाने इथेनॉल प्रोड्यूस करून डायरेक्टली म्हणजे ऊसापासून इथेनॉल प्रोड्यूस करण्याबद्दलचं जे धोरण आहे किंवा पेट्रोलमध्ये मिसळण्याबद्दलचं जे धोरण आहे ह्याच्याबद्दल केंद्र सरकारचं धोरण हे पूर्णपणाने साखर कारखाने कसे अडचणीत येतील या दृष्टीने फ्रेम केलेलं आहे. आणि याच्यामुळे आता निवडणुकांच्या तोंडावर सुद्धा मध्ये त्यांनी हेच एक्झॅक्टली केलं होतं. तेव्हा त्याच्यामुळे साखर कारखाने अडचणीत आहेत, ते तिथे गुंतवणूक करू शकत नाहीत. केले तर त्यांना त्याची स्टॅबिलिटी नसल्यामुळे त्याच्यात रिस्क घेता येत नाही. याचा सगळ्याचा परिणाम शेतकरी अडचणीत येण्यात झालेला आहे. कापसाची गोष्ट तीच आहे. कापसाचा हमी भाव हा जेवढा आहे त्याच्यापेक्षा थोडीशी किंमत आज बाजारात जरी जास्त असली किंचितशी तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये तो हमीभावच पुष्कळ वाढवण्याची गरज आहे. दुधाच्या बाबतीत सुद्धा हे सगळे आता तपशील शेतकऱ्यांच्या बाबतीतले आहेत. तेव्हा या दृष्टीने सगळं सांगायचं अर्थसंकल्पाशी संबंध याचा असा की शेतकऱ्यांच्यासाठी ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन त्यांचा अर्थसंकल्प जो आहे शेतकऱ्यांचा स्वतःचा कुटुंबाचा त्यांच्या शेतीचा हा पूर्णपणे कोसळलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी देण्याची आता वेळ ही आपल्यावरती आलेली आहे, किंबहुना ती येऊन गेलेली आहे. अशी अपेक्षा होती की हे सरकार याच्याबद्दल काहीतरी घोषणा करेल. शेतकऱ्यांना जर तुम्ही या तुमचे मतदार या भगिनी होतील या इच्छेने त्यांची मतं अक्षरशः विकत घेण्यासाठी सारख्या मानसिकतेमधून तुम्ही 40-45 हजार कोटी रुपयाची तरतूद त्याच्यासाठी कुठल्याही नियोजनाशिवाय करू शकता. परंतु शेतकरी त्याच्या हक्काचं काहीतरी मागतोय त्याच्यासाठी तरतूद करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही, पैसा नाही, इच्छा तर त्याहून नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे कारण शेतकरी हा हक्काचं मागतोय आणि यांना कुठल्याच जनविभागाला हक्काचं काहीच द्यायचं नाहीये. त्यांना हे दाखवायचंय की आम्ही तुम्हाला काहीतरी भीक म्हणून तुमच्या पदरात टाकतोय, ते मग गप गुमान घ्या आणि आमचे उपकार माना आणि आम्हाला मतं द्या. एवढाच एकमेव त्यांचा अजेंडा आहे. अर्थसंकल्पाच्या सगळ्या तरतुदीमधून हेच चित्र आपल्याला कमी जास्त प्रमाणात शेतकऱ्यांच्या बाबतीत तर ऍबसेंटच आहे, म्हणजे त्यांना काही घेणं पडलेलं नाही. ही अत्यंत वाईट अशा प्रकारची गोष्ट ही आपल्याला याच्यातून दिसून येते. त्याचप्रमाणे आता आपण कामगारांकडे जर पाहिलं तर कामगारांच्या बाबतीमध्ये सगळ्यात सरकारची जबाबदारी, राज्य सरकारची जबाबदारी जर कुठली असेल तर असंघटित जो कामगार आहे तो असंघटित कामगार आज महाराष्ट्रामध्ये रोजगाराचा जो दर्जा आहे, विशेषतः स्त्रियांच्या रोजगाराचा जो दर्जा आहे हा इतका खालावलेला आहे आणि कारखाने असतील, इतर आस्थापना असतील, स्वतः शुद्ध सरकारी सेवा असतील, सरकारची खाती असतील, त्याच्यामध्ये 2 वेळचं पोट भरण्या इतकं सुद्धा वेतन हे कामगारांना मिळत नाही. काही संघटित कामगार थोडेसे सोडले तर ही आजची परिस्थिती आहे. किमान त्यांच्यासाठी
सामाजिक सुरक्षा योजना लागू करणं आणि त्याच्यासाठी सरकारने काहीतरी स्वतःचा निधी देणं ही गोष्ट अपेक्षित होती. परंतु यांनी याच्याबद्दल काही केलं नाही. फक्त एकच घोषणा केली की नवीन केलेले मोदी सरकारने जे कामगार कायदे आहेत ते अंमलात आणण्यासाठीचे नियम आम्ही करून टाकू आणि ते थोडक्यात आता ताबडतोब अंमलात आणू. त्याचा परिणाम काय होणार आहे? कामगारांची सौदा शक्ती, लढा शक्ती जेवढी आज कमी झाली आहे त्याच्या अजूनही ती खालावेल, प्रचंड मोठ्या प्रमाणात खालावेल आणि त्यांची परिस्थिती अजून खालावेल याचं डिक्लेरेशनच त्यांनी याच्यामधून स्पष्टपणाने केलेलं हे आपल्याला दिसते. मग आता अंगणवाडी कर्मचारी आहेत, आशा कर्मचारी आहेत, आरोग्य मित्र आहेत, अनेक प्रकारचे हे योजना कर्मचारी ज्याला म्हणतो, परिचारक आहेत, शालेय पोषण आहार आहेत, असे कित्येक सांगता येतील. या सगळ्यांच्यासाठी सरकारकडे कोणतीही योजना नाही. आणि हे म्हणजे सामाजिक सुरक्षा योजना या जे कव्हर झालेले नाहीत त्यांच्यासाठी लागू करणं ही तर पुढची गोष्ट राहिली. परंतु जे कामगार एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स म्हणजे कामगार राज्य विमा यामध्ये कव्हर आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांची संख्या जवळजवळ 33 लाखापेक्षा जास्ती आहे. परंतु आज आपल्याला असं दिसतंय की महाराष्ट्र सरकारचं आरोग्य खातं हे अक्षरशः गुराच्या कोंडवाड्यासारखीच हॉस्पिटल्स चालवायची या ESI कामगारांसाठी अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये आहे. परिणाम असा झालेला आहे, मी एक आकडेवारी आपल्याला मुद्दामून या ठिकाणी सांगू इच्छितो, ती अशी की महाराष्ट्र सरकार ESI कॉर्पोरेशन जे असते ती कामगारांकडनं ESI साठी एक योगदान गोळा करते, मालकांकडनं पण गोळा करते आणि ते राज्य सरकारने त्याची प्रत्यक्ष हॉस्पिटल्स चालवायचे म्हणून राज्य सरकारांकडे त्यातला जवळजवळ 80% निधी साधारण त्यांच्याकडे वर्ग केला जातो आणि राज्य सरकारने तो खर्च करायचा ESI कडनं आलेला पैसा. परंतु आपल्याला असं दिसेल की ESI कडून आलेला हा पैसा राज्य सरकार देशामध्ये किती खर्च करतात याची जर आपण सरासरी काढली तर देशाची सरासरी 1735 रुपये येते, तर राज्याची सरासरी ही 787 रुपये येते. म्हणजे इतकी 987 येते, म्हणजे जवळजवळ निम्मी. म्हणजे इतर राज्य ESI कडूनच आलेला पैसा त्यांच्या सभासद कामगारांवरती, ESIच्या राज्यातल्या सभासद कामगारांवरती जेवढा खर्च करतात त्याचा निम्मा खर्च हे महाराष्ट्रातलं नालायक सरकार करतं. अत्यंत संतापून हा शब्द मी वापरतो, ते मला माफ करा. ही या महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य खात्याची ही लायकी आहे. पैसा स्वतःचा टाकायचा नाहीये, ESI कडनं आलेला पैसा हे टाकू शकत नाही. त्या आरोग्य खात्याची या अर्थसंकल्प या गोष्टींकडे अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांना माहिती सुद्धा नसेल. याच्याबद्दलची खूप निवेदनं कामगार चळवळी दिलेली आहेत, परंतु त्याचा पत्ता नाहीये. आणि म्हणून महाराष्ट्र सरकार कामगारांसाठी, असंघटित कामगारांसाठी तर सोडा, पण ज्या संघटित कामगारांसाठी पैसे उपलब्ध आहेत ESI कडून ते पैसे सुद्धा मागू शकत नाही आणि खर्च करू शकत नाही. इतकी भयानक दानत या महाराष्ट्राची आहे. आणि अर्थसंकल्पामध्ये अपेक्षा अशी होती की या कामगारांसाठी काहीतरी केलं जावं, परंतु ते काही करण्याची बुद्धी सुद्धा यांना सुचत नाहीये. कामगारांच्या बद्दल अजून खूप काही बोलता येईल, पण मी आता मुख्यतः अर्थसंकल्पाबद्दलच बोलायचं असल्यामुळे अर्थसंकल्पातल्याच बाबी मी आपल्या समोर बोलणार आहे. तिसरा एक मुद्दा मला अतिशय एक महत्वाचा मुद्दा म्हणून मांडायचा आहे की तो मुद्दा असा की हे सरकार कशावरती आता खर्च करते. यांचा अर्थसंकल्प पूर्ण बिघडलेला आहे, लक्षात घ्या. यांचं जमा खर्चाचं गणित पूर्णपणे, ज्याला ग्राम्य शब्दात वापरतात, गणलेलं आहे, फसलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी अनेक महत्वाच्या योजनांवरचा खर्च या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा कमी केलेला आहे. आता मी काय तुम्हाला आकडे इथं माझ्यासमोर ते वाचून दाखवतोय. आता बघा, वेलफेअर ऑफ शेड्यूल्ड कास्ट म्हणजे अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्ग यांचे कल्याण. आता तुम्ही जर पाहिलं की 1924-25 जो अर्थसंकल्प मांडला आणि त्याच्यामध्ये गेल्या, आता 25 वर्ष संपलेलं नाही अजून, 24-25, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मध्यावधी साधारण किती खर्च झाला, काय होतं असं बघून साधारण किती खर्च होईल याचा ते अंदाज घेतात. तर तो अंदाज म्हणतात त्याला सुधारित अंदाज. म्हणजे मागचा अर्थसंकल्प जो असतो 24-25 एक 6 महिने किंवा वर्षापूर्वी मांडलेला, तर त्याने अंतरिम मांडला होता, पण तो जो काय मांडला होता त्याचे सुधारित अंदाज ते आता पुन्हा या अर्थसंकल्पाबरोबर मागचे मांडतात आणि मग 25-26 अजून पुढचे मांडतात. हा जो सुधारित अंदाज त्याने मागच्या वर्षीचा जो मांडला
तो 29,000 कोटी रुपये खर्चाचा होता अनुसूचित जाती जमाती कल्याण, इतर मागासवर्ग यांच्या कल्याणावरचा. आता 25-26 मध्ये त्यांनी याच हेडिंगवरचा खर्च 5,000 कोटींनी घटवलाय आणि तो केलाय 24,447 कोटी. प्रत्यक्षात लक्षात घ्या, अनुसूचित जाती जमातींवरचा खर्च त्यांनी कमी केलेला आहे बजेटेड. आता दुसरं, कामगार आणि कामगार कल्याण याच्यावरचा खर्च सुधारित अंदाज मागच्या वर्षीचा होता 3,693 कोटी. या वर्षीचा अंदाजपत्रकामध्ये संकल्प आहे 2,688 कोटी, 1,000 कोटी नाही, म्हणजे जवळ 33 म्हणा किंवा 25% साधारण घटवलेला आहे. आता पुढचा, समाज कल्याण आणि पोषण आहार याच्याबद्दलचा सुधारित जो खर्च होता मागच्या वर्षीचा तो 61,315 कोटीचा दाखवलेला आहे इथं. आणि प्रस्तावित आता अंदाजपत्रकामध्ये 58,013 कोटी, म्हणजे कमी केलेला आहे. आता हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतं. तर ॲग्रिकल्चर आणि अलाइड ऍक्टिव्हिटीज म्हणजे कृषी संलग्न कार्यक्रम याचा खर्च, याचा सुधारित अंदाज या 24-25चा 39,801 कोटी होता. तो आता 32,276 कोटी. नेटवर्क इश्यू असल्यामुळे काही तांत्रिक गडबड झाली आहे. प्रोफेसर अजित अभ्यंकर परत आता जॉईन होणार आहे. ओके. Okay, shall I join? I already joined actually. Yeah, you are joined. Okay. So तुम्हाला सांग की मी सुरू करतो. हो, सुरू करा. ओके. आता हे असे अनेक मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांबद्दल मी ऑलरेडी बोललेलो आहे. आता मला एक मुद्दा अतिशय वेगळ्या प्रकारचा मांडायचा आहे. तो मांडून मी थांबतो की जो मुद्दा कुठेही कधी मांडला जात नाही, आणि तो म्हणजे महाराष्ट्रावरती होत असलेला एकंदर केंद्र सरकारकडून होणारा अन्याय. तो फायनान्स कमिशन कडून सुद्धा होतो आणि त्याचे काही अतिशय रिव्हिलिंग असे आकडे, म्हणजे डोळे उघडणारे आकडे ज्याला आपण म्हणतो, असे आकडे मी आपल्याला काही वाचून दाखवणार आहे. आणि हे महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणामधूनच घेतलेले आहेत, इकॉनॉमिक सर्व्हे मधून घेतलेले आहेत.
हे माझ्या मनचे आकडे नाहीत, त्याच्यामुळे कोणी याच्याबद्दलची शंका बाळगू नये. आर्थिक सर्वेक्षणामध्ये हे आकडे आपल्याला 5.4 क्रमांकाच्या टेबलमध्ये सापडते. आता मी आपल्याला असं सांगतोय की देशातली जर आपण वेगवेगळी राज्य घेतली, ती राज्य किती खर्च करतात, त्यांच्या राज्य उत्पन्न हा शब्द आपल्या सगळ्या श्रोत्यांना समजतो. जसं देशाचा जीडीपी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ज्याला आपण म्हणतो, त्याच पद्धतीनं प्रत्येक राज्याचा जीडीपी म्हणजे सकल राज्य उत्पन्न असं आपण त्याला मराठीत म्हणू, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, राज्यामध्ये ज्या वस्तू निर्माण होतात त्याचं मूल्य असं आपण म्हणूया थोडक्यात. ते सगळ्या अर्थशास्त्राच्या तांत्रिकतेत मी जात नाही आता, पण हे जर उत्पन्न आपण पाहिलं त्याला सकल राज्य उत्पन्न असं आपण म्हणू, स्टेट जीडीपी. तर त्या स्टेट जीडीपीच्या कंपॅरिझन मध्ये तो एक मानक आहे. कशाची तरी तुलना करायची तर ते स्टेट जीडीपीशी त्याची ही तुलना केली जाते. तर आपल्याला असं दिसेल की आता उत्तर प्रदेश एक आपण एक राज्य घेऊया. उत्तर प्रदेश हे राज्य Okay, I join. Yeah, you can straight away start. Okay. सुरू करू शकता. तर जर आपण हे आकडे जर पाहिले विविध राज्यांचे, तर जे मी आपल्याला सांगत होतो की उत्तर प्रदेश हे राज्य त्यांच्या सकल राज्य उत्पन्नाच्या म्हणजे स्टेट जीडीपीच्या 17.8 म्हणजे जवळजवळ 18% एवढा खर्च करतं राज्य सरकार. महाराष्ट्र राज्य सरकार फक्त आपल्या सकल राज्य उत्पन्नाच्या, महाराष्ट्राच्या सकल राज्य उत्पन्नाच्या म्हणजे स्टेट जीडीपीच्या 12.5% एवढा खर्च करतं राज्य म्हणजे राज्य सरकार. आता 12.5% आणि 18% हा फरक कशामुळे पडलेला आहे? म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये एक तर सरकार खूप कर गोळा करत असेल, तिथले लोक खूप कर देत असतील असं आहे का? तर आता आपण असं बघूया की उत्तर प्रदेशचं जे सकल राज्य उत्पन्न आहे म्हणजे स्टेट जीडीपी आहे, त्याच्या साधारणपणे जेवढे टक्के कर म्हणजे 8.4% कर हा ते सरकार गोळा करतं आणि आपलं सरकार जे आहे ते 8.1% म्हणजे जवळजवळ तेवढाच कर म्हणजे 8% असं समजा, तुम्ही वरचे अपूर्णांक सोडून द्या. 8% कर साधारण सकल राज्य उत्पन्नाच्या एवढा कर स्वतःचा कर म्हणून गोळा करतात. स्वतःचा कर, स्वतःचा याचा अर्थ त्याच्यामध्ये कुठले कर येतात सध्याच्या काळामध्ये? स्टेट म्हणजे जीएसटी ज्याला आपण म्हणतो, हा जीएसटी येतो, स्टेट जीएसटी राज्य पातळीवरचा. व्हॅट येतो, तो पेट्रोल डिझेल वरती वगैरे हल्ली तेवढ्या पुरता मर्यादित आहे तो. किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणाल तर प्रोफेशनल टॅक्स येतो, उत्तर प्रदेशमध्ये काय प्रोफेशनल टॅक्स नाहीये. किंवा अगदी राज्य दारू बिरूवरचा अबकारी कर ज्याला म्हणतो किरकोळ स्वरूपामध्ये, स्टेट एक्साइज ड्युटी हे थोड्या प्रमाणात, स्टॅम्प ड्युटी
हे एवढेच कर त्याच्यामध्ये येतात, राज्याच्या पातळीवरचे कर म्हणाल तर. आता हे स्वतःचे कर, केंद्राच्या करातला जो वाटा आपल्याला मिळतो तो वेगळा, त्याच्याबद्दल मी बोलत नाही आता. तर 8% कर आपल्या राज्य उत्पन्नाच्या, आपापल्या राज्य उत्पन्नाच्या उत्तर प्रदेश सरकार आणि महाराष्ट्र सरकार गोळा करतं. म्हणजे त्या बाबतीत दोन्हीचा स्कोर सारखाच आहे. पण राज्य सरकार खर्च किती करतं त्यांचा, तर त्यांच्या सकल राज्य उत्पन्नाच्या 18% खर्च करतं आणि आपलं सरकार फक्त 12.5% खर्च करू शकतं. मग हा फरक कशामुळे पडतो, तर हा फरक उत्तर प्रदेश सरकारला केंद्र सरकारकडून केंद्रातल्या कराचा जो वाटा मिळतो किंवा जे ग्रँट्स मिळतात त्याच्यामुळे हा, किंवा सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम म्हणजे केंद्राने चालवलेल्या योजनांमधून जाणारा पैसा हा तर अजून वेगळा झाला, तो तर अजून वेगळा आहे. परस्पर केंद्र सरकार जो त्यांच्या योजनांवरती राज्यामध्ये चालवला जाणारा खर्च करतो तो तर याच्यात मी मोजलेलाच नाही. म्हणजे याचा अर्थ असा की उत्तर प्रदेश सारखं राज्य किंवा बिहार सारखं सुद्धा राज्य, आता बिहार सारखं जर तुम्ही राज्य पाहिलं तर ते त्यांच्या सकल राज्य उत्पन्नाच्या जवळजवळ 29% खर्च करतं राज्य सरकार आणि त्यांचा स्वतःचा जो कर आहे तो फक्त 5.9% म्हणजे 6% आहे. ओके, तर आपल्याला असं दिसेल की बिहार सारखं राज्य त्यांच्या स्वतःच्या कराच्या तुलनेत 5पट खर्च करू शकतं, पण महाराष्ट्र सरकार स्वतःच्या कराच्या तुलनेत फक्त 1.5पट खर्च करू शकतं. उत्तर प्रदेश राज्य स्वतःच्या कराच्या तुलनेत हा जवळजवळ 2.5पट खर्च करू शकतं. आंध्र प्रदेश हे जवळजवळ 2.25 पट 2.5पट खर्च करू शकतं. हा अन्याय महाराष्ट्रावरती का होतो? कोणी म्हणेल की ही राज्य मागासलेली आहेत, परंतु ही राज्य मागासलेली आहेत याचे जे निकष आहेत त्या निकषांबद्दलचा प्रश्न आहे की त्या ठिकाणी अत्यंत एकतर अनेक गोष्टी आहेत. मागास विचाराची सरकार आहेत, ज्यांना फॅमिली नियंत्रित ठेवणं यावर त्यांचा विश्वास नाही, स्त्रियांना स्वातंत्र्य देण्यावरती विश्वास नाही, तिथले राजकीय पक्ष हे जातींवरती चालवणारे, धार्मिक द्वेष निर्माण करणार आणि त्याच्यावरती निवडून येणार, आणि राज्यातली जनता आणि अर्थव्यवस्था ही मागासलेली राहणार आणि ती मागासलेली आहे या कारणासाठी पुन्हा केंद्राकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे उकळणार आणि ते लोकांच्या विकासासाठी खर्च न करता या असल्या अत्यंत द्वेषमूलक अशा कार्यक्रमासाठी किंवा भ्रष्टाचारासाठी खर्च करणार. हे सायकल आणि हे ओझं महाराष्ट्राने का पेलायचा हा खरा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न केंद्र राज्य संबंधांमध्ये महाराष्ट्रासारख्या प्रगत म्हणजे सामाजिक दृष्ट्या प्रगत, राजकीय दृष्ट्या महाराष्ट्र प्रगत आहे हे शब्द आता याच्या पुढे वापरता येणार नाहीत, कारण महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांचं सरकार आहे
तोपर्यंत या महाराष्ट्राची जी काय प्रगत म्हणून प्रतिमा आहे त्यामुळे ही सर्व वस्तुस्थिती लक्षात घेता महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडे बघताना सरकारचा एकंदर दृष्टिकोन काय आहे आणि महाराष्ट्राची कोंडी कशा पद्धतीने होते आहे याचा साकल्याने विचार करणं आपण आवश्यक आहे. एवढाच मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा होता. आणि हा जो शेवटचा मुद्दा मी सांगितला हा आपण कमी महत्वाचा मानू नये. इतर जे मुद्दे आहेत ही अर्थसंकल्पाची पूर्ण शिस्त बिघडलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये वित्तीय तूट ज्याला आपण म्हणतो, राजकोषीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट ज्याला म्हणतो, म्हणजे सरकारला प्रचंड मोठ्या प्रमाणात कर्ज काढावं लागते, त्याच्यावरती व्याज द्यावं लागणार, म्हणजे येत्या काळामध्ये म्हणजे ती तूट अजून वाढत जाणार. हे होत असताना सरकारने उत्पन्न कसं वाढवायचं याचा काहीही विचार, एक वाक्यही बोललेलं नाही आणि कधीच बोलत नाही. स्टेट जीएसटी मध्ये किती भ्रष्टाचार होतो तो वसूल करण्यामध्ये, कसा कर चुकवला जातो, हे डायमंडचे व्यापारी किंवा सोन्याचे व्यापारी, हे सराफ लोक किंवा असे हाय एंड ज्याला आपण प्रॉडक्ट्स आहे, हाय व्हॅल्यू प्रॉडक्ट्स, याच्यामध्ये अगदी तुमच्या हार्डवेअर मधल्या सुद्धा गोष्टींमध्ये कशा प्रकारे कर चुकवला जातोय स्टेट जीएसटी, म्हणजे रादर सगळा जीएसटी, म्हणजे हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. याच्याबद्दल परवाच आम्ही एका चर्चेमध्ये हे सगळे रॅकेट यातली एक्सपोज केलेली आहेत, कशा पद्धतीने रॅकेट चालतात. परंतु अर्थसंकल्पामध्ये त्यांना याच्यामध्ये बदल करण्याची किंचितही इच्छा नाही. काय इच्छा नाही? कारण उत्पन्न कमी झालं तरी यांचे पर्सेंटेज मध्ये मिळणारे पैसे कमी होत नाहीत. आणि यांनी ज्या अनेक प्रकारच्या घोषणा केलेल्या आहेत आता, Professor Swati? Yes. You can conclude. Okay. काही तांत्रिक कारणाने आपला अजित अभ्यंकर सरांशी होणारा संपर्क अधूनमधून तुटत आहे. तर आपण आता या ठिकाणी या सेशनला कन्क्लूड करतोय. वेळ झालेली आहे. तर खरं म्हणजे हा फारच महत्वाचा आणि सखोल विश्लेषणाची आवश्यकता असणारा विषय आहे आणि लोकांच्या जगण्या मरण्याशी संबंधित आहे. त्यामुळे आणखीन विस्तृत असं विवेचन या संदर्भात व्हायला हवं आहे. आपण त्यासाठी पुन्हा एखादा प्रयत्न करूयाच. पण आज सरांनी ज्या पद्धतीनं काल जे अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यामध्ये जो काही अपेक्षाभंग झाला, त्याची जी काही त्यांनी जंत्री आपल्यासमोर मांडली, त्याच्यात सुरुवातीला त्यांनी शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पानं कशी निराशा दिलेली आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कुठलाही हमीभाव, ऊस, सोयाबीन, कापूस काही असो त्याच्याबद्दल उत्पन्नाची हमीभाव नाही किंवा त्याविषयी कसलंही आश्वासन याच्यामध्ये नाहीये.
कामगारांचं 2 वेळा पोट भरेल यासाठी किंवा त्यांच्या सामाजिक सुरक्षा योजनेसाठी काही करण्याची तरतूद याच्यामध्ये नाहीये. असंघटित संघटित कामगारांसाठी कुठलीही आश्वासक अशी तिथे योजना किंवा तरतूद दिलेली नाहीये. सोबतच मागासवर्गीयांसाठी ज्या काही कल्याणकारी योजना असतात त्याचा खर्चामध्ये यावेळेच्या बजेट म्हणजे मागच्या वेळेचा जो खर्च उदाहरणार्थ 29,000 कोटी असेल तर यावेळेच्या बजेटमध्ये फक्त 24,000ची तरतूद आहे. याचा अर्थ 6,000 म्हणजे हजारो कोटींनी ही तरतुदी सगळ्याच कल्याणकारी योजनांना कात्री लावण्याच्या मागे हे सरकार आहे. आणि हजारो कोटींनी कामगार कल्याण असो, समाज कल्याण असो, पोषण आहाराची योजना असो, हजारो कोटींनी यावेळेचं बजेट कमी झालेलं आहे. याचा अर्थ असा होतो की एका बाजूला कल्याणकारी योजनांना कात्री लावायची जेणेकरून गोरगरीब सामान्य जनतेला हात पसरण्याची वेळ येईल आणि मग नंतर निवडणुका तोंडाशी आल्या की मोठ्या दिमाखानं रमणे वाटत फिरायचं, ह्या पद्धतीची ह्या सरकारची गेल्या 10 वर्षाची ही वाटचाल केंद्राची आणि राज्याची आपल्याला दिसून येते आणि हे अतिशय निराशाजनक आहे. आणि सामान्य जनतेला जोपर्यंत ह्यातले हे जे धागे आहेत की इथे का कटौती आणि या अशा म्हणजे कल्याणकारी योजनांना कटौती लावण्यामागे त्यांचा नेमका हेतू काय असतो हो जोपर्यंत जनतेला समजणार नाही तोपर्यंत जनता यासाठी हक्काच्या मागणीसाठी रस्त्यावर येणार नाही. त्यामुळेच आपल्याला ह्या पद्धतीचे कार्यक्रम पुन्हा पुन्हा घेऊन हे सगळं विश्लेषण विस्तृतपणे समजून घेण्याची गरज असते. सोबतच सरांनी केंद्राचा महाराष्ट्राबद्दलचा असलेला दुजाभाव तोही इथे अधोरेखित केला, जेव्हा की त्यांनी आपल्याला सांगितलं की बिहार किंवा उत्तर प्रदेश सारखे मागास समजले जाणारे राज्य जिथे की कर 8% जनतेकडून गोळा होतो राज्याचा कर, पण जीडीपीच्या 30% किंवा 18% ते खर्च करू शकतात. ह्याचा अर्थ केंद्राकडून त्यांना भरपूर प्रमाणात पैसे पुरवले जातात आणि जेव्हा की महाराष्ट्रासारख्या राज्याला प्रगत राज्य म्हणून एक प्रकारे डावललं जातं. हा दुजाभाव केंद्राचा होत असतानाही महाराष्ट्र सरकार त्याबद्दल कुठलाही स्वाभिमानानं कुठल्याही प्रकारची मागणी करू शकत नाही, इतकं ते केंद्रासमोर हतबल दिसतं. हेही आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे. तर मुळातच अर्थसंकल्प हा विषय क्लिष्ट जरी असला तरी सामान्य माणसालाही कळतं की आपलं उत्पन्न किती असतं. घराचं जरी बजेट करायचं झालं तर सगळ्यात अगोदर आपण आपल्या मुलांच्या फिया किंवा आरोग्यासाठी पैसे बाजूला काढून ठेवतो. ही समज सामान्य माणसाला असणारी समज या सरकारमध्ये नाही. म्हणूनच असं दिसतं की कल्याणकारी योजनांना कात्री लावायची आणि मोठ्या मोठ्या चमकदार घोषणा करणं आणि रमणे वाटणं ह्याच्यासाठी फक्त पैसा राखून ठेवायचा आणि एका तिजोऱ्या खाली करत जायचं, हा आपल्या सरकारचं धोरण आहे. हे पुन्हा एकदा यावेळेला दिसलं आणि अशा ह्या अर्थशून्य आणि नियोजन शून्य अर्थसंकल्पाचा आपल्याला अजित अभ्यंकर सरांनी खूपच सोप्या भाषेत हे उलगडून सांगितलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि ह्या ठिकाणी हे सेशन आता संपलं असं जाहीर करते.